धनुराशी 20 ऑगस्ट नंतर मोठा धक्का, झोप उडवणाऱ्या सत्यांचा उलगडा होणार, ऐकून आश्चर्यचकित व्हाल. धनुराशी, तुम्ही शांत आहात पण कमकुवत नाही. तुम्ही कमी बोलता पण सगळं पाहता. लोकांना वाटतं तुम्ही फक्त निरीक्षण करता, पण खरं म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात नोंदवून ठेवता. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तुमचं एक पाऊल सगळ्यांचा खेळ बदलून टाकतं. आजपासून तुमच्या आयुष्यात काही अशा घटना सुरू होणार आहेत ज्या अगदी सूक्ष्म पद्धतीने घडतील, पण परिणाम जबरदस्त असतील. हे नुसतं राशी भविष्य नाही, हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही अनपेक्षितपणे जवळ येतील, काही सत्य उघड होतील आणि काही भ्रम तुटतील. धनुराशी, तुम्ही नेहमी इतरांची चूक दुरुस्त केली, पण आता विश्व तुमच्यासाठी परिस्थिती दुरुस्त करणार आहे. जे थांबलं होतं ते हलणार आहे, जे अडकलं होतं ते सुटणार आहे आणि जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच. म्हणूनच लक्ष देऊन ऐका, कारण पुढील प्रत्येक घटना तुमच्या आयुष्याचं चित्र बदलू शकते. पहिली घटना आहे लपलेलं सत्य उघड होणार, डोळे उघडणारा क्षण. तुमच्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात धक्कादायक घटना म्हणजे लपलेलं सत्य अचानक समोर येणार आहे. बराच काळ तुम्हाला काहीतरी चुकीचं जाणवत होतं. एखाद्या व्यक्तीचं वागणं, एखादी परिस्थिती, एखादा व्यवहार, सगळं वरवर ठीक दिसत होतं. पण तुमचं मन शांत नव्हतं, कारण तुम्ही साधे नाहीत. तुमचं निरीक्षण अचूक असतं. आता अशी वेळ येईल की सत्य स्वतःहून उघड होईल. कदाचित एखादी चूक पकडली जाईल, एखादा मेसेज, एखादी माहिती किंवा एखादं वाक्य. तुमचे डोळे पूर्णपणे उघडतील. तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्यावर विश्वास ठेवला, तुम्ही ज्याला महत्त्व दिलं, तिथं काहीतरी लपलेलं होतं. सुरुवातीला मन दुखावेल, थोडा राग, थोडी निराशा, थोडा धक्का बसेल. पण लक्षात ठेवा, हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून मुक्त करण्यासाठी आहे. कारण धनुराशी एकदा सत्य ओळखलं की मागे वळून पाहत नाही. तुम्ही शांतपणे निर्णय घ्याल. कोणाला काही सिद्ध करणार नाही, पण तुमच्या कृतीतून सर्वांना उत्तर मिळेल. ही घटना तुमचं मन अधिक मजबूत करेल. तुम्ही लोकांना नव्याने ओळखायला शिकाल. सगळे आपले नसतात ही जाणीव तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयार करेल. पहिली घटना म्हणजे डोळे उघडणारा क्षण आहे. आता तुम्ही भावनेपेक्षा सत्यावर चालणार आणि हाच बदल तुमचं आयुष्य योग्य दिशेला घेऊन जाणार आहे. दुसरी घटना अडकलेलं काम, थांबलेली प्रगती आणि अचानक उघडणारा मार्ग. ही दुसरी घटना तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. बराच काळ तुम्ही एका गोष्टीभोवती अडकून पडला होतात. फाईल मंजूर होत नव्हती, पैसे अडकले होते, प्रमोशन थांबलं होतं, व्यवसायात व्यवहार पूर्ण होत नव्हता किंवा एखादं वैयक्तिक काम सतत पुढे ढकललं जात होतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला, कागदपत्र पुन्हा तपासली, लोकांशी नम्रपणे बोललात, नियम पाळले, पण तरीही काहीतरी अडथळा येत होता. या सगळ्यांमुळे तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता. मी इतकं प्रयत्न करतोय तरी का थांबते? पण धनुराशी, तुम्हाला माहीत नाही की हा विलंब तुमच्यासाठी संरक्षण होता. चुकीच्या वेळेला गोष्टी पूर्ण झाली असती तर कदाचितच पुढे मोठी अडचण निर्माण झाली असती. आता परिस्थिती वेगाने बदलणार आहे. अचानक योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. एखादा सिनियर अधिकारी, ग्राहक, नातेवाईक किंवा मित्र, जो एका शब्दाने, एका सहीने, एका संधीने सगळं पुढे नेईल. तुम्हाला जाणवेल की जे इतके दिवस थांबलं होतं ते आता झपाट्याने पूर्ण होत आहे. या घटनेमुळे तुमच्यातील हरवलेला आत्मविश्वास परत येईल. तुम्ही पुन्हा उभं राहाल, पण अधिक ठामपणे. मी चुकीचा नव्हतो, वेळ चुकीची होती, ही जाणीव तुम्हाला आतून मजबूत करेल. काही धनुराशींसाठी ही घटना आर्थिक सुटकेची असेल. अडकलेले पैसे मिळतील, कर्जफेडीचा मार्ग सापडेल, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल. काहींसाठी ही करिअरमध्ये मोठी प्रगती असेल, बढती, नवीन जबाबदारी किंवा चांगली नोकरी. आणि काहींसाठी वैयक्तिक आयुष्यातील गैरसमज दूर होतील आणि नातं हे पुन्हा मार्गी लागेल. ही घटना तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल. संयम कधीच वाया जात नाही. तुम्ही शांत राहून योग्य वेळेची वाट पाहिली, म्हणून आता यश अधिकच स्थिर असेल. धनुराशी दुसरी घटना म्हणजे थांबलेल्या गोष्टींना गती देणारा क्षण आहे. आता गोष्टी हलणार आहेत, प्रगती सुरू होणार आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करणार आहात की सातत्य आणि प्रामाणिकपणा हे शेवटी जिंकतातच. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा.
तिसरी घटना आहे नात्यांचा भूकंप, सत्याची चाचणी आणि तुमचा आत्मसन्मान जागा होणार. तिसरी घटना ही साधी नाही, ती तुमच्या आयुष्यातील नात्यांना हलवून टाकणारी आहे. बराच काळ तुम्ही काही नाती मनापासून जपली होती. तुम्ही ऐकलं, तुम्ही समजून घेतलं, समोरच्याच्या चुकाही दुर्लक्ष केल्या आणि स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या. कारण तुम्हाला तुटणं आवडत नाही, तुम्हाला टिकवणं आवडतं. पण प्रत्येक वेळी टिकवणं योग्यच असतं असं देखील नाही. आता परिस्थिती अशी बनेल की एखादं नातं तुमच्यासमोर आरशासारखं उभं राहील. एखादं वाक्य, एखादी कृती, एखादा प्रसंग आणि तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही एकटेच प्रयत्न करत होतात. समोरची व्यक्ती तुमच्या शांत स्वभावाचा, तुमच्या संयमाचा फक्त फायदा घेत होती. सुरुवातीला तुम्ही काहीच बोलणार नाही, तुम्ही निरीक्षण कराल. कारण धनुराशी लगेच प्रतिक्रिया देत नाही, ती पुरावे गोळा करते आणि जेव्हा तुम्हाला खात्री पटेल तेव्हा तुम्ही शांतपणे पण कायमचा निर्णय घ्या. काहींसाठी ही घटना प्रेमसंबंधात मोठा टर्निंग पॉइंट असेल. तुम्ही ठरवाल, हे नातं माझ्या आत्मसन्मानापेक्षा मोठं नाही. आणि काहींसाठी मैत्रीत अंतर येईल. काहींसाठी कुटुंबातील एखादा गैरसमज उघड होईल आणि त्यानंतर सत्य स्पष्ट होईल. पण या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट मात्र घडणार आहे. खरे लोक तुमच्यासमोर अधिकच ठामपणे उभे राहतील. जे खरंच तुमच्यावर प्रेम करतात अशी लोक या काळात तुमची साथ देतील. आणि यानंतर तुम्हाला जाणवेल की कमी लोक असले तरी देखील खरं म्हणणं असणारे महत्त्वाचे असतात. ही घटना तुमच्यातील आत्मसन्मान जागा करेल. तुम्ही पुरेसं झालं असं म्हणण्याचं ध्येय दाखवाल. तुम्ही कुणावरही अवलंबून राहणार नाही. भावनिक निर्णय न घेता तर्क, अनुभव यांच्या आधारे पाऊल उचला. धनुराशी तिसरी घटना म्हणजे नात्यांची शुद्धी आणि तुमच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म आहे. आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमची किंमत ओळखतात. बाकीचं सगळं वेळेच्या ओघात दूर जाईल आणि तुम्ही अधिकच मजबूत, अधिकच स्पष्ट आणि अधिकच शांत व्हाल. आता चौथी घटना करिअरमध्ये मोठी झेप, मेहनतीचा स्फोटक परिणाम होणार. चौथी घटना तुमच्या कामाशी, तुमच्या करिअरशी आणि तुमच्या प्रतिष्ठेशी थेट जोडलेली आहे. तुम्ही नेहमीच पडद्यामागे काम करणारे, शांतपणे जबाबदारी उचलणारे आणि चूक न होऊ देणारे व्यक्ती आहात. इतरांना प्रकाशझोतात राहायला आवडतं, पण तुम्ही परिणामांवर लक्ष देतात. अनेक वेळा तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं, तरीही तुम्ही वाद न घालता पुढचं काम सुरू ठेवलं. आता परिस्थिती बदलणार आहे. अचानक एखादी संधी, प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी किंवा वरिष्ठांकडून विशेष विश्वास तुमच्या वाट्याला येईल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, मी तयार आहे का? पण लक्षात ठेवा, तुम्ही खूप आधीपासूनच तयार आहात. फक्त वेळ तुमची नव्हती. ही घटना तुम्हाला तुमच्या कुवतीची जाणीव करून देईल. ऑफिसमध्ये तुमचं मत विचारलं जाईल, तुमच्या कामाची दखलही घेतली जाईल आणि काहींसाठी बढती किंवा पगारवाढीचे दारं उघडू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा क्लायंट किंवा नवीन करार किंवा अचानक वाढलेली मागणी दिसू शकते. महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही फक्त काम करणारे राहणार नाही, तर निर्णय घेणाऱ्यांच्या रांगेत उभे राहाल. तुमचं विश्लेषण कौशल्य, तपशिलाकडे लक्ष देण्याची सवय आणि तुमचा प्रामाणिकपणा हे सगळं तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल. चौथी घटना म्हणजे मेहनतीचा स्फोटक परिणाम आहे. कारण इतकी वर्ष तुम्ही पेरलेलं बी आता झाड म्हणून उभं राहणार आहे. त्यामुळे तयार राहा. कारण आता तुमचं नाव, तुमचं काम आणि तुमची ओळख ही अधिकच ठळकपणे समोर येणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाक्य विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता घटना क्रमांक 5 आहे आर्थिक स्थितीत मोठा बदल आणि स्थैर्याचा नवा अध्याय. पाचवी घटना ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. आर्थिक उलथापालट आणि त्यानंतर स्थैर्य. बराच काळ तुम्ही पैशांबाबत सतर्क होतात. प्रत्येक खर्चाचा हिशोब, प्रत्येक व्यवहाराची खात्री, भविष्यासाठी बचतीची धडपड हे सगळं तुम्ही प्रामाणिकपणे केलं. पण तरीही काही वेळा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर गेली. अनपेक्षित खर्च, कुटुंबाची जबाबदारी, अडकलेले पैसे आणि कर्जाचा ताण या सगळ्यांमुळे मनात असुरक्षितता निर्माण झाली होती. तुम्ही अनेकदा विचार केला की मी इतकं नियोजन करतो तरी पैशांमध्ये स्थिरता का येत नाही.
पण धनुराशी, तुम्ही जे पेरलं होतं त्याला वाढवण्यासाठी वेळ लागत होता. आता मात्र तो काळ संपत आहे. अचानक एखादी आर्थिक संधी तुमच्या दारात येईल, थांबलेलं पेमेंट हातात येईल, जुना व्यवहार कायदेशीर ठरेल. पगार वाढ, बोनस किंवा प्रमोशन मिळेल, व्यवसायात मोठा ग्राहक मिळेल, एखादी गुंतवणूक अपेक्षेपेक्षा जास्त परतावा देईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही घटना केवळ पैसा मिळणार नाही, तर ही तुमच्या मानसिक सुरक्षिततेची सुरुवात आहे. इतके दिवस जेव्हा तुम्ही खर्च करताना 10 वेळा विचार करत होतात, आता तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. काही धनुराशींसाठी घर, जमीन, वाहन किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरेल. काहींसाठी कर्जफेडीचा मार्ग मोकळा होईल, काहींना कुटुंबासाठी मोठी आर्थिक जबाबदारी पूर्ण करता येईल आणि त्या क्षणी तुम्हाला आतून प्रचंड समाधान मिळेल. या घटनेचा एक आध्यात्मिक पैलू आहे की तुम्ही पैशाला भीतीने नव्हे तर शहाणपणाने पाहायला शिकाल. पैसा तुमचा शत्रू नाही, तर तो साधन आहे आणि तुम्ही याच योग्य व्यवस्थापन करणार आहात. 5वी घटना म्हणजे आर्थिक स्थैर्याचा पाया मजबूत होण्याचा क्षण आहे. आता तुम्ही फक्त महिन्याचा खर्च भागवणारे राहणार नाही, तर भविष्य घडवणारे होणार आहात. त्यामुळे तयार राहा, कारण आता तुमच्या हातात केवळ पैसा नाही, तर सुरक्षिततेची आणि आत्मविश्वासाची ताकद देखील येणार आहे. आता 6वी घटना आहे आरोग्य, ऊर्जा आणि जीवनशैलीत आमूलाग्र बदल. 6वी घटना तुमच्या शरीर आणि मनाशी थेट संबंधित आहे. इतके दिवस तुम्ही जबाबदाऱ्या, कामाचा ताण, कुटुंबाची काळजी आणि भविष्याची चिंता यात स्वतःकडे दुर्लक्ष केलं. छोट्या तक्रारी, थकवा, डोकेदुखी, पचनाचे त्रास, झोप न लागणे, मानसिक अस्वस्थता, हे सगळं तुम्ही ठीक आहे असं म्हणतच पुढे ढकललं. पण आता एक अशी जाणीव होणार आहे जी तुम्हाला थांबवेल. कदाचित एखादा मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरांचा सल्ला, अचानक आलेला थकवा किंवा एखादा प्रसंग ज्यामुळे तुम्हाला कळेल की शरीराची आणि मनाची काळजी घेणं हे फार आवश्यक आहे. ही घटना तुम्हाला घाबरवणारी नाही, तर जागा करणारी आहे. तुम्ही अचानकच तुमच्या दिनचर्येकडे लक्ष द्याल. आहारात तुम्ही बदल कराल, नियमित चालणं, योग किंवा झोपेचं महत्त्व कळेल. मोबाईल आणि ताण यांपासून थोडं अंतर ठेवाल. ध्यान, प्रार्थना किंवा शांत वेळ स्वतःसाठी राखून ठेवाल आणि सर्वात मोठा बदल हा तुमच्या मानसिक पातळीवर होईल. तुम्ही प्रत्येक गोष्ट मनावर घेणं आता कमी कराल. सगळं परफेक्ट असायलाच हवं हा दबाव कमी कराल. स्वतःला दोष देणं थांबवाल. काही धनुराशींसाठी हा काळ डिटॉक्स सारखा असेल, जुन्या सवयी सोडून नवीन आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा. काहींसाठी मानसिक शांती मिळण्याचा, जुना ताण, जुने विचार आणि जुने अपराध भाव सोडून देण्याचा. 6वी घटना तुम्हाला शिकवेल की निरोगी शरीर आणि शांत मन हेच खरं धन आहे. पैसा, यश, नाती सगळं त्यानंतर येतं. धनुराशी, आता तुम्ही स्वतःकडे अधिक जबाबदारीने पाहाल, स्वतःला प्राधान्य द्याल आणि हा बदल तुम्हाला केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्या अधिकच मजबूत, स्थिर आणि सकारात्मक बनवेल. त्यामुळे तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्यातील नव्या ऊर्जेचा अध्याय हा सुरू होणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता 7वी घटना आहे सन्मान, प्रतिष्ठा आणि समाजात तुमची ओळख मजबूत होणार. 7वी घटना तुमच्या प्रतिष्ठेशी आणि समाजातील स्थानाशी जोडलेली आहे. बराच काळ तुम्ही शांतपणे काम केलं. कोणत्याही दिखाव्याशिवाय तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडल्या. अनेक वेळा तुमच्या कामाचं श्रेय हे दुसऱ्यांनीच घेतलं. तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा देखील दुसऱ्यांनीच घेतला, तरी देखील तुम्ही वाट टाळला. कारण तुम्हाला माहिती होतं, वेळच खरी साक्षही देणार आहे. आणि आता हीच वेळ आली आहे. एखाद्या प्रसंगात तुमचं नाव पुढे येईल. लोकांना तुमची खरी किंमत कळेल. कदाचित ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल किंवा वरिष्ठांकडून सार्वजनिक तुम्हाला प्रशंसा मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सन्मानातही केलं जाईल किंवा कुटुंबात तुमचं मत हे निर्णायक ठरेल. ही घटना अचानक घडेल आणि तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सन्मान एका दिवसात मिळालेला नाही, तो तुमच्या सातत्य, शिस्त आणि प्रामाणिक स्वभावामुळे तुम्हाला मिळालेला आहे. काही धनुराशींसाठी सोशल किंवा पब्लिक प्लॅटफॉर्मवर ओळख वाढू शकते. काहींसाठी कुटुंबात मान सन्मान वाढेल. काहींना एखाद्या मोठ्या जबाबदारीसाठी निवडलं जाईल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. ही घटना तुमचा आत्मविश्वास अनेक पटीने वाढवेल. कारण आतापर्यंत तुम्ही पडद्यामागे होता, पण आता तुमची प्रकाशझोतात उभं राहण्याची वेळ मात्र जवळ आली आहे. धनुराशी,
सातवी घटना म्हणजे तुमच्या किमतीत अधिकृत ओळख आहे. आता लोक फक्त तुमचं काम पाहणार नाहीत तर तुमचं व्यक्तिमत्वही लोक मान्य करतील. त्यामुळे तयार राहा, कारण तुमचं नाव आणि आता तुमचा सन्मान आणि तुमची प्रतिष्ठा ही आता अधिकच मजबूत होणार आहे. आता पाहूया आठवी घटना, शत्रूंचा संपूर्ण पराभव आणि गुप्त खेळ उघड आणि शत्रूंच्या सत्याचा विजय. धनुराशी ही आठवी घटना साधी नाही, ही तुमच्या आयुष्यातील न्यायाचा असा क्षण आहे. बराच काळ तुम्हाला जाणवत होतं की कोणीतरी तुमच्या प्रगतीवर सावली टाकत आहे, किंवा समोरून गोड बोलणारे पण मागून अडथळे निर्माण करणारे लोक, ऑफिसमधील राजकारण, कुटुंबातील गैरसमज, मित्रांमधील मत्सर किंवा व्यवसायातील स्पर्धा काहीतरी शांतपणे तुमच्या विरोधात काम करत होतं. तुम्ही मात्र संयम ठेवला, कारण धनुराशी भावनेने नाही तर निरीक्षणावर चालते. तुम्ही पुरावे शोधले, घाई केली नाही, कुणावरही उघड आरोप केला नाही, आतून त्रास झाला पण बाहेर शांत राहिला. आता वेळ बदलत आहे. विरोधकांकडून एक चूक होणार आहे, एखादा खोटा प्लॅन त्यांचा उघड होऊ शकतो, एखादा मेसेज, एखादी चर्चा, एखादी चूक आणि सगळं स्पष्ट होईल. लोकांना कळेल की तुमचं काम स्वच्छ होतं आणि अडथळे कोणी निर्माण केले होते ते. ही घटना भांडण घडवण्यासाठी नाही तर तुमची प्रतिमा ही स्वच्छ करण्यासाठी आहे. तुम्हाला ओरडावं लागणार नाही, तुम्हाला वाद घालावा लागणार नाही, कारण परिस्थिती स्वतः तुमच्या बाजूने आता बोलणार आहे. काही धनुराशीसाठी ऑफिसमध्ये तुमच्यावर टाकलेला आरोपही खोटा ठरेल. स्पर्धेत तुम्ही स्पष्टपणे जिंकता. कुटुंबात तुमच्याविषयी गैरसमज दूर होतील. व्यवसायात प्रतिस्पर्धींचा डाव उलटा पडेल आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विजय बाहेरचा नाही तर आतला आहे. कारण आता तुम्हाला जाणवेल की संयम हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जर तुम्ही आधीच रागाने प्रतिक्रिया दिली असती तर कदाचितच गोष्टी या वेगळ्या वळणावर गेल्या असत्या. आता तुमचा मार्ग हा स्वच्छ होईल. जे लोक तुमच्या आड येत होते ते स्वतःच बाजूला होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होईल. लोक म्हणतील धनुराशी शांत आहे पण चुकीच्या गोष्टी सहन करतच नाही. आठवी घटना म्हणजे सत्याचा अंतिम विजय. आता तुमचं पाऊल अधिक ठाम असेल, तुमचा आवाज अधिकच प्रभावी असेल आणि तुमच्या मार्गात उभं राहण्याचं धाडस हे कोणीच करणार नाही. त्यामुळे तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांचा अध्याय संपत आहे आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा विजयाचा नवा अध्याय हा सुरू होत आहे. आता नववी घटना, भाग्याची अनपेक्षित चाल आणि आयुष्यात होणार मोठा बदल. नववी घटना तुमच्या आयुष्यात ही अचानकच वळण घेऊन येणार आहे, कारण तुम्ही नेहमीच नियोजन करून चालणारे लोक आहात. तुम्ही प्रत्येक पाऊल मोजून टाकणारे लोक आहात. पण मात्र आता अशी परिस्थिती तयार होणार आहे जी तुमच्या प्लॅनमध्येच नव्हती. एखादा अचानक प्रवास, ट्रान्सफर, नवीन जॉब ऑफर, परदेशाशी संबंधित संधी किंवा आयुष्य बदलणारी भेट, काहीतरी अनपेक्षित आता तुमच्या आयुष्यात मात्र घडणार आहे. सुरुवातीला तुम्हाला अस्थिर वाटेल, कारण तुम्हाला स्थिरता आवडते, पण लक्षात ठेवा हा बदल तुमच्या विरोधात नाही तर तुमच्या प्रगतीसाठी आहे. कधी कधी विश्व आपल्याला आरामाच्या चौकटीतून बाहेर काढतं, कारण मोठं यश त्या चौकटी बाहेरचं असतं. काही धनुराशींसाठी हा बदल करिअरमध्ये मोठी झेप ठरेल, तर काहींसाठी नात्यांमध्ये नवीन सुरुवात होऊ शकते, तर काहींसाठी घर किंवा शहर बदलण्याचा निर्णय, तर मात्र काही धनुराशीच्या जातकांसाठी आध्यात्मिक जागृती, एखाद्या गुरुची भेट, एखादा अनुभव जो विचारसरणीच बदलून टाकेल. या घटनेमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही बदल हाताळू शकता. तुम्ही फक्त सुरक्षिततेत जगणारे नाही तर आव्हान स्वीकारणारे आहात. नववी घटना म्हणजे तुमच्या आयुष्याचा अपग्रेड आहे. जुनं पान बंद होईल, नवीन अध्याय सुरू होईल आणि हा अध्याय अधिक व्यापक, अधिक यशस्वी आणि अधिकच समाधान देणारा असेल. त्यामुळे तयार राहा, कारण भाग्य तुमच्यासाठी अनपेक्षित चाल खेळणार आहे आणि ती चाल तुमच्या फांद्यांचीच असेल. आता 10वी घटना, आयुष्य बदलणारा निर्णायक निर्णय आणि भीतीवर विजय. 10वी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक टप्पा हे ठरणार आहे, कारण बराच काळ तुम्ही एका मोठ्या निर्णयाभोवती हे फिरत होतात. मनात तुमच्या सतत विचारांची गर्दी, हे करू का नको, जोखीम घ्यावी की थांबावं, आणि लोक काय म्हणतील. तुम्ही प्रत्येक शक्यता तपासली, फायदे तोटे देखील मोजले, पण अंतिम पाऊल उचलताना थोडं थांबलात. आता परिस्थिती अशी बनेल की निर्णय टाळणं शक्य नाही. वेळ तुम्हाला पुढे ढकलेल. कदाचित करिअर बदलण्याची संधी, व्यवसाय विस्तार, नात्यात पुढे जाण्याचा किंवा संपवण्याचा निर्णय, घर, शहर बदल, मोठी गुंतवणूक, काहीतरी असं ज्यामुळे तुमचं आयुष्य नवीन दिशेने वळेल.
सुरुवातीला तुम्हाला भीती वाटेल, कारण तुम्हाला सुरक्षितता आवडते. पण लक्षात ठेवा, तुमचं विश्लेषण कौशल्य, तुमची शिस्त आणि तुमचा अनुभव हे तिघेही तुम्हाला चुकीचा निर्णय कधीही घेऊ देणार नाही. तुम्ही भावनेवर नाही तर स्पष्ट विचारांवर चालतात. ही घटना तुम्हाला आतून बदलून टाकेल. तुम्ही मी करू शकतो या भावनेने पुढे जाल आणि एकदा निर्णय घेतलात की मागे वळून पाहणार नाही. लोकांना तुमच्यातील नवा आत्मविश्वास दिसेल. काही धनुराशींसाठी हा निर्णय आर्थिक प्रगतीचा दरवाजा उघडेल, तर काहींसाठी मानसिक मुक्ती देईल. काहींसाठी आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकेल. 10वी घटना म्हणजे भीतीवर विजय आणि स्वतःवरचा विश्वास ठेवण्याचा क्षण आहे. आता तुम्ही परिस्थिती घडवणारे आहात, त्यामुळे तयार राहा, कारण हा निर्णय तुमच्या भविष्यातील यशाचा पाया हा ठरणार आहे. आता 11वी घटना ही तुमच्या संपूर्ण जीवनात परिवर्तन, कर्मफळांचा अंतिम निर्णय आणि नव्या युगाची सुरुवात. 11वी घटना ही फक्त एक घटना नाही, तर ती तुमच्या आयुष्याचा संपूर्ण हिशोब पूर्ण करणारा असा एक क्षण आहे. आतापर्यंत जे काही घडलं, अन्याय, मेहनत, शांतपणे सहन केलेले अपमान, न बोलता केलेली मदत, स्वतःच्या भावनांना दाबून घेतलेले निर्णय, या सगळ्यांचं उत्तर आता मिळणार आहे. तुम्ही नेहमी विचार केला का की मी चुकीचं काय केलं होतं? पण सत्य असं आहे की तुम्ही चुकीचे नव्हता. तुम्ही फक्त वेळेआधी तयार होता. विश्वाने तुम्हाला थांबवलं, कारण मोठ्या भूमिकेसाठी तयारी चालू होती. आता 11वी घटना तुम्हाला एका नव्या पायरीवर उभं करणार आहे. तुम्हाला अचानक जाणवेल की तुमचे विचार, विश्व बदललेलं आहे. आधी ज्या गोष्टींसाठी तुम्ही तासनतास चिंता करत होता, ते आता तुम्हाला लहान वाटतील. आधी ज्या लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होतात, त्यांची गरज उरणार नाही, कारण तुम्ही स्वतःला मान्यता द्यायला शिकलेले असाल. आता ही घटना कशी घडेल? तर एखादा मोठं यश तुमच्या नावावर येईल, एखादी जुनी अडचण कायमची संपेल, एखादं नातं स्पष्टपणे तुमच्या बाजूने उभं राहील, किंवा तुम्हाला अचानक एक मोठी संधी मिळेल. अशी संधी जी तुमचं आयुष्य अपग्रेड करेल. पण सर्वात मोठा बदल बाहेर नाही, तर तो आपल्या आत होणार आहे. तुम्ही आता भीतीवर चालणार नाही, तर आत्मविश्वासावर चालणार आहात. तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या दडपणातून बाहेर पडाल आणि मी पुरेसा आहे ही भावना मात्र तुम्ही आता स्वीकाराल. काही धनुराशींसाठी हा काळ आध्यात्मिक जागृतीचा असेल. तुम्ही शांततेत शक्ती शोधाल. तर काहींसाठी हा सामाजिक सन्मानाचा काळ असेल. लोक तुमचं मत विचारतील, तुमच्या अनुभवांचा आदर करतील. तर काहींसाठी आर्थिक आणि व्यावसायिक स्थैर्याचा शिखरबिंदू असेल. 11वी घटना म्हणजे कर्मफळांचा अंतिम निर्णय. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना त्यांच्या कृतीचं उत्तर मिळेल. पण तुम्ही सुडाने नाही, तर प्रगतीने उत्तर द्याल. धनुराशी, आता तुमच्या आयुष्यात एक नवं युग सुरू होत आहे. जुनं दुःख, जुन्या चुका, जुने अपमान हे सगळं मागे राहील. पुढे असेल ते म्हणजे स्पष्ट विचार, मजबूत आत्मविश्वास आणि स्थिर यश. त्यामुळे तयार राहा, कारण आता तुम्ही फक्त परिस्थितीला सामोरे जाणारे नाही, तर परिस्थिती घडवणारे आहात. आता तुमचा काळ सुरू झाला आहे आणि यावेळी तो कोणीही थांबवू शकणार नाही. या 11 घटना केवळ शब्द नाहीत, तर त्या तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलणारे टप्पे आहेत. इतके वर्ष तुम्ही शांत राहून प्रामाणिकपणे कुणालाही त्रास न देता तुमचं कर्तव्य करत राहिलात. कधी तुमची किंमत कमी झाली, कधी तुमच्या मेहनतीचं दुर्लक्ष झालं, कधी तुमच्या भावनांना समजून घेतलं नाही, पण तुम्ही थांबला नाहीत. आता वेळ बदलली आहे. आता परिस्थिती तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. आता तुमच्या संयमाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही संयमी आहात. तुम्ही घाबरत नाही, तुम्ही विचारपूर्वक पाऊल टाकणारे आहात. आणि जेव्हा धनुराशी ठरवते, तेव्हा तिच्या मार्गात उभं राहणं कुणालाही शक्य नसतं. आता तुमचं नवं पर्व सुरू होत आहे. आत्मविश्वासाचं, स्थैर्याचं, सन्मानाचं आणि यशाचं. जुन्या वेदना मागे ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. जर तुम्ही सुद्धा धनुराशीचे असाल, तर कमेंटमध्ये लिहा, माझा काळ आता सुरू झाला आहे. कारण आता विश्व तुमच्या बाजूने उभा आहे आणि हा वेळ तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक ही टॅग केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.